बाण लाघव निळे लक्षोनी सर्व सोय झाला ती सर्व सर्वान विंदानी। तर त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी काय झालेलं आहे तर रावणाचं आणि नळनीळाचं युद्ध त्या ठिकाणी चालू झालेलं आहे। रावणाचं आणि नळाचं युद्ध या ठिकाणी चालू झालंय। रावण मोठ्यानं वर्षाव बाणाचा करू लागलाय। त्यावेळेस जसा पाषाण असतो, पाषाणाला कितीही बाण लागले तरी काही होत नाही, असं शरीर या नळाचं त्या ठिकाणी करून तो नळ त्या ठिकाणी त्याच्यासोबत प्रत्युत्तर देऊ लागला। स्वरूपे निळवांनारी बैसला रावणाच्या ध्वजावरी ध्वजी विंदोनी जाता शिरी धनुष्याग्री बैसला। त्यावेळेस निळानं काय केलं, पहिला चमत्कार किती रावण हुशार आहे, काय काय करतो पाहिलं। ज्यावेळेस बाणाचा वर्षाव करू लागला त्यावेळेस नळाला लागत नाही असा विचार केल्यावर नळानं आपलं सूक्ष्म रूप धारण केलेलं आहे, छोटस रूप धारण केलेलं आहे आणि जिथं रावणाचा रथ होता त्या रथाच्या ध्वजावर जाऊन तो बसू लागलेला आहे। धरू जाता धनुष्याग्री सवेची बैसे मुकुटावरी धरू जाता मुकुटाग्री ध्वजाग्री अभावे। रावण पाहू लागला कुठे येऊन बसलाय नळ तर छत्रावर येऊन बसलाय, ध्वजावर येऊन बसलाय। तिकडे पाहिल्याला बघायचं की लगेच तिथून उठायचं आणि कुठं या धनुष्यावर येऊन बसायचं। धनुष्यावर येऊन बसला बघायचा, रावणाला धरायचा प्रयत्न करू लागला, तिथून उठायचं आणि रावणाच्या मुकुटावर बसायचं। परत तिथं धरण्याचा प्रयत्न करू लागला की तिथून परत उठायचं आणि ध्वजावर जाऊन बसायचं। देखो निळाचे चरित्र अंग गदगदा असे सौमित्र हनुमान सुग्रीव रामचंद्र वानरवीर हस्ताती। एवढं कार्य त्या ठिकाणी चकवा देण्याचा प्रयत्न नळ करू लागलेला आहे, परेशान करून सोडलं राजा रावणाला। त्यावेळेस हे सगळं वानरगण म्हणजे सुग्रीव जांबवंत सगळे लक्ष्मणासहित रामासहित पाहू लागले की नळाचा चमत्कार काय करू लागलाय। नळ सूक्ष्म रूप धारण करून या रावणाला चकवा देण्याचा प्रयत्न नळ करू लागलेला। सगळे जण पाहू लागले आणि गदगद हसू त्यांना येऊ लागले। ध्वजाग्री धनुष्याग्री मुकुटाग्री बाणाग्री सवेची भासत रथाग्री नीळ निर्धारी लक्षणा कितीही धरण्याचा प्रयत्न करू लागला रावण, पण नीळ काही त्याच्या हाताला येत नाही। सवत कुठं बसायचा, बाणावर बसायचा, बाणावर बसायला बघितलं की लगेच उडायचा आणि ध्वजावर जाऊन बसायचा, ध्वजावर पाहिलं की लगेच रथावर जाऊन बसायचा। अशा चकल्या नळ त्या ठिकाणी रावणाला देऊ लागला आहे। विस्मयमान श्री रघुनाथ विस्मित हनुमंत सौमित्र विस्मित वानर समस्त निळे लंकानाथ गाजू लागलाय। रावणाला कशाच्या प्रकारे तो तोंड देऊ लागलाय, कसंही धरण्याचा प्रयत्न करू लागला त्यावर तिथून उठायचा आणि दुसरीकडे जायचा असा चकवा राजा रावणाला नळ देऊ लागलाय। त्यावेळेस सगळ्याला आनंद वाटू लागलाय, विस्मय झालेला सगळ्याला। राम प्रभू सुद्धा बघू लागलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आनंद त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे। वीस भावनी सडोळे रावण एकाग्र केला निळे युद्ध काय होते ते न कळे संभ्रमात मेळे तटस्थ। रावणाचे किती डोळे होते, 20 डोळे होते, 20 हात होते, 10 तोंड होते। एवढा असताना सुद्धा रावणाला पुढं नीळ कोणत्या ठिकाणी आहे, कुठं बसू लागला, कुठून उडवून मारू लागला, एक कशाचाही पत्ता रावणाला येई लागला। त्यामुळे संभ्रम अवस्थेमध्ये रावण झाला, काय करावं आणि काय नाही कशाचाच भान या रावणाला राहिलेलं नाही। वानर मिशासी घेती हिंदुळा एक काढीती कंठमाळा एक पदके घालीती गिळा रावण भुलला संग्रामी। रावणाला काहीच कळा मार्ग नाही। त्यावेळेस वानर होते, एक जाऊ लागलाय रावणात पशी, त्याच्या हातातली माळ काढायची, दुसरा जाऊ लागलाय कंठामधली माळ काढून टाकायची, तिसरा जाऊ लागलाय तर पदक रावणाचं घेऊ लागलाय। रावणाला कशाचंच भान त्या ठिकाणी राहिलं नाही, अशी अवस्था या रावणाची झालेली आहे। एका सुडती वीर कंकणे एक घेती भाऊभूषणे निळे रावणी एकाग्र करणे देह विसरणे संग्रामी। देह विसरून गेलाय, काय करावं काहीच कळलं। अंगावरचं भूषण सगळे वानर येऊन घेऊन जाऊ लागलेत, पण कोण कुठं काय करायलाय आणि काय नाही कशाचंच देहभान या रावणाला राहिलेलं नाही। एक करणी गाजवणी दशाशिर निळे केला भूकार वानराचा जय जयकार केला गजर हरिनामे। इकडं नळ सुद्धा पाहू लागलाय, सगळे वानर येऊ लागले तर गाजू लागलाय तर या रावणाला सगळे पदक घेऊन जाऊ लागलेत, कशाचाही पत्ता कशाचाच लागणार रावणाला। त्यावेळेस नळाला सुद्धा आनंद वाटू लागला, म्हणून खरोखरच या रावणाची काय अवस्था झाली आहे, याला काही सुद्धा या ठिकाणी कळाय मार्ग नाही, असं सुद्धा नळाला त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे। कोणी वानराचा गजर रणी शोभला दशाशिर
मारावया निळवानर बाण दुर्धर वर्षला. मग काय त्या ठिकाणी रावणाला काहीच कळत नाही. हे पाहिलं पुन्हा वानरानं, आणि वानरानं मोठ्या आवेशानं मोठे मोठे गर्जना देऊ लागले. जय श्रीराम प्रभू श्री रामचंद्र की जय, अशा ज्यावेळेस घोषणा सगळे रावण सगळे वानर त्या ठिकाणी देऊ लागले, त्यावेळेस रावण होशवर आलेला आहे. आणि होशवर येऊन कंपायमान रागात आणलाय, आणि रागामध्ये येऊन रावण काय करतो? रावणाच्या वरती लक्षान येची सेनापती शर सुटले सुनाट जाती लंकापती शोभला. लंकापती शोभलेला आहे म्हणजे राजा रावणाला त्या ठिकाणी राग आलाय. हा कोण आहे? सेनापती आहे. मी कोण आहे? राजा आहे. आणि सेनापती मला या ठिकाणी हैराण करून टाकतो का? या गोष्टीचा राग राजा रावणाला आलेला आहे. आणि राग आल्यावर तो रावण या नळाचं काय करतो? नीळ जो का सेनापती ना टोपेना शस्त्रावरती मग दिव्यास्ते लंकापती तदुनार्थी प्रयोजी. मग नीळ जो आहे तो नीळ काही शस्त्र टाकले, काही अस्त्र टाकले, तर काही त्या ठिकाणी आटोपला झालेला आहे. एवढं राजा रावणाच्या लक्षात आलं. मग आता काय करावं म्हणून सावचित्त झालेलं आहे. आणि सावचित्त होऊन या निळाला आपल्याला या ठिकाणी काहीतरी करावं लागेल. आपण याच्यामध्ये आपण काहीतरी करून या निळाला आपल्याला या ठिकाणी हरवावं लागेल, असा विचार कपट करावं लागेल, असा विचार रावणाला येऊ लागलेला आहे. वानराचा जय जयकार ऐकोनी शोभला दशाशील नीळ मारावया वानर आग्नेयास्त्र सज्जिले. इकडे काय झालं होतं? सगळे वानर जय जयकार करू लागले होते, राम नामाचा गजर करू लागलेले होते, म्हणून रावणाला राग आला होता. त्या रागाच्या भरामध्ये रावणाने विचार केला, आपल्याला इथं कपट करावं लागेल. हा नीळ जो आहे तो आपल्याला असं तर आटोपणार नाही, म्हणजे याला काहीतरी कपट करावं असा विचार केला. अग्नी अस्त्र मंत्राचा जप केला. कुठं? आपल्या बाणावर, आणि बाणावर बाणाचा वर्षाव या निळावर तो करू लागलेला आहे. धगधगीत सज्जो निबाण राजे विंदिता रावण निळे होनी अनुप्रमाण गेला उडून ध्वजावरी. मग एवढं ज्यावेळेस अग्नी अस्त्राचा उपयोग या रावणाने केलेला आपल्या बाणावर, आणि बाण मारण्याचा प्रयत्न करू लागला. हे कोण पाहिलं? निळाने इकडे पाहिलेलं आहे. पाहिल्याबरोबर विचार केला, रावण आपल्याला बाण मारण्याचा प्रयत्न करू लागलाय. त्यावेळेस लगेच त्या ठिकाणी उठलेला आहे, आणि जिथं ध्वज आहे रावणाचा त्या ध्वजावर जाऊन नीळ जाऊन बसलेला आहे. नीळ नाढळे बाणासी अलक्ष लक्षेना लक्षासी अग्निअस्त्र न लागे त्यासी मनी कुसमुसी रावण. अग्नी अस्त्राचा मंत्राचा जप केलेला होता, पण त्या जपाचंही निळाला काही होत नाही. निळानं ओळखलं आणि बाजूला जाऊन थांबलेला आहे. बाण जिकडे यायला म्हणजे तिकडे उडी मारून जायचं अशी अवस्था नीळ करू लागलाय. त्यावेळेस राजा रावण सुद्धा दचकला. आता काय करावं आणि काय नाही, हा सेनापती असून मला किती परेशान करतोय याचा विचार रावण करू लागलेला आहे. निळाची सूक्ष्म लाघवी गती निर्बंधा भयानकापती गमन्यास्त प्रयुक्ती निळाप्रती प्रयोजी. पाहिलं नीळ काय करू लागलाय? सूक्ष्म रूप धारण करू लागलाय. मग आता काय करावं लागेल? मग दुसरं अस्त्र आपल्याला या ठिकाणी मारावं लागेल. लगेच दुसऱ्या अस्त्राचा जप केला. दमनी अस्त्र नावाचा जप बाणावर केलेला आहे, आणि त्या अस्त्राचा मारा निळावर करू लागलेला आहे. दमनी अस्त्र मंत्र प्रयुक्ती निळाची खुंटली सर्व शक्ती अग्निअस्त्र घेऊन हाती लंकापती गरजत. दमनी अस्त्र मंत्राचा जप केलेला आहे, आणि तो जप करून निळावर ज्यावेळेस टाकलेला आहे त्यावेळेस निळाची जी गती होती ती खुंटलेली आहे. जे पळण्याचा वेग होता तो थांबलेला आहे, त्यामुळे क्षीण झालेला आहे. त्यावेळेस लगेच राजा रावणाला दुसरा अस्त्र अग्नि अस्त्र धरलेला आहे, आणि त्या अग्नि अस्त्राचा मारा या निळावर करू लागलेला आहे. लघु लाघवे सूक्ष्म गती दाविसी नाना माया उत्पत्ती तेम्या तुझी दंडीली शक्ती रणाभिवर्ती मारावया. रावणाने विचार केलेला होता, जे काय करायचे आपल्याला विचार करून कपट करावं लागेल. दोन अस्त्राचा मंत्राचा जप या निळावर टाकलेला आहे. विचार केला या अस्त्रामध्ये याला काही होणार नाही. निळाने विचार केला, आता आपण या ठिकाणी अस्त्राच्या मंत्राचा जप त्याला केलेला आहे, त्याचा मान आपल्याला राखावा लागेल. आणि जर मान नाही राखला तर देव सुद्धा आपल्याला तोषतील. त्यासाठी आपण मान राखावा लागेल. हा नीळ वानराने विचार केलेला आहे, आणि म्हणून तो त्या ठिकाणी शांतपणे उभा टाकलेला आहे. नीळ लक्षोनी ध्वजाग्री निज अग्निबाण घेऊन करी रावण विंधी निज निर्धारी रणगजरी गरजुनी. रावणाने विचार केला, मोठ्याने गर्जना केली आहे, गर्जना करून बाण मारलेला आहे. त्यावेळेस निळाच्या अंगामध्ये अग्नि अस्त्राचा मारा झालेला आहे.
अग्निअस्त्र प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्याबरोबर नीळ त्या ठिकाणी शक्तिहीन झालेला आहे आणि तशा अवस्थेमध्ये पडला. त्यावेळेस राजा रावण गर्जना करू लागलेला आहे. तुझा घ्यावयानीच प्राण म्या सोडिला आहे, बाण पाव तुझे अंगवन आपणा पण वाचवी. अरे वाचव नीळा, तुझ्या अंगामध्ये किती अंगवन आहे, किती सामर्थ्य आहे तुझ्यामध्ये. मी माझ्या शक्तीने माझा बाण सोडलेला आहे. ती बाण तू वाचवण्याचा चुकवण्याचा प्रयत्न कर आणि जर चुकवला तर तू या ठिकाणी बलशाली होशील, नाहीतर मृत्यू तुझ्यासाठी अटळ आहे असा रावण या ठिकाणी गर्जना करू लागलेला आहे. येता देखो अग्निबाण नीळ करिता नये उड्डाण, मंत्रास्ते निज शक्ती क्षीण हृदयबाण खडतरला. पाहिलं इकडं एवढं गर्जना या रावणाने केलेली ऐकली. मला विचार केला अग्निअस्त्र आपल्याकडे येत आहे, अग्नी म्हणजे आपलाच आहे, मग आपण आपल्याचा इथं अपमान करायचा का करायचा नाही. माझा मृत्यू जरी झाला तर मी मागे सरकणार नाही, आता इथून उडी मी मारणार नाही हा विचार केला आणि ज्या दिशेने अग्निअस्त्र येऊ लागलेलं होतं त्या अस्त्राच्या समोर जाऊन नीळ थांबलेला आहे. त्यावेळेस अग्निअस्त्र या नीळच्या अंगामध्ये प्रवेश करू लागलेला आहे. नीळ करी श्रीराम स्मरण, येता येता पळाले मरण वर कांती बाण खडतरले. काय माहिती होतं नीळाला आपल्याला काय करायचं, काही जरी आलं तर आपला रक्षण करता प्रभू आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चिंता करायची गरज नाही. पाहिलं समोर अग्निअस्त्र येऊन लागलेलं आणि लगेच मनामध्ये नामस्मरण केले, प्रभू श्रीराम की जय म्हणून म्हणल्याबरोबर जे मरण या नीळाला येणार होतं ते मरण दूर झालेलं आहे. करता करविता भगवंत या ठिकाणी आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला काय भीती आहे या गोष्टीचा विचार नीळा करू लागलेला आहे. जेथे श्रीराम स्मरण तेथे कल्पांती नरिगे मरण, नीळाचा वाचला प्राण वर कांती बाण लागला. वर कांती बाण लागला. नीळाने विचार केला आपल्याला मरण या ठिकाणी राहणार नाही, कारण का तर प्रभू आपल्या सोबत आहे. फक्त नामस्मरण मुखामध्ये ठेवलं त्यामुळे जे बाण आलेला होता ते फक्त वरच्या वर लागलाय. मधामध्ये हृदयाला काही झालं नाही, फक्त जे शरीर होतं कातड्याचं त्याच ठिकाणी तो बाण वरमी लागलेला आहे. या नीळानं ओळखलं आपल्याला काही होणार नाही. मुखामध्ये नामस्मरण असल्यामुळं मरण हे कधी येणार नाही. यमाची काय ताकद आहे या ठिकाणी या नीळाला घेऊन जाण्याचे हा विचार सुद्धा नीळ या ठिकाणी करू लागलेला आहे. लागता अग्न्यास्त्राघात नीळ भूतळी पडे मूर्छित, तेही झाले विपरीत अत्याद्भुत ते ऐका. नीळाच्या अंगामध्ये बाण लागलेला आहे, पण लागल्याच्या नंतर पुढे काय काय होणार आहे म्हणजे राम नामाचं स्मरण त्यांच्या मुखामध्ये असल्यामुळं त्याला काही होणार नाही. कुणाचंही राहू द्या, ज्यावेळेस मरण येऊ लागलंय त्यावेळेस राम नाम आपल्या मुखामध्ये ठेवा, आलेलं मरण सुद्धा दूर जाईल. एवढं सामर्थ्य राम नामामध्ये आहे असं सुद्धा या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. पुंडलिकावर जाय विठ्ठल. अग्निअस्त्रे करावे घातात व अग्नी निळाचा पिता, दोन करीत प्राण घाता निळ तत्वचा वाचला. रावणानं आपल्या धनुष्याला अग्नी बाण लावून सोडला खरं, पण अग्नीचा आणि निळाचं नातं काय होतं, मुलाचा आणि वडिलाचा असल्यामुळं त्या अग्नी बाणामुळं निळाच्या शरीराला बिलकुल सुद्धा व्यथा किंवा दुःख झालेलं नाही. त्यावर निळ कशी लढाई करतो आता आपण सुद्धा ऐकू. लागता अग्निअस्त्राचा बाण निळे केले रामस्मरण, घालून या विरासन मूर्छा पन्न तो पडिला. निळाच्या छातीच्या ठिकाणी बाण लागलेला आहे, त्याच्यामुळे निळाला काय झालं, मूर्छना आली. मूर्छना आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये निळ जमिनीवर पडला खरा, पण अंतकरणाच्या ठिकाणी रामाचं नाम स्मरण सावध तो करू लागला. अग्निअस्त्राचा ताप समोन श्रीराम स्मरणे ओलावेन, नीळ सुखे मूर्छा पन्न सुख संपन्न श्रीरामे. निळाला ज्यावेळेस अग्नी बाण लागला हे खरं आहे. हे कुणाला दिसलं, रावणाला दिसलं, राक्षसाला दिसलं. आता नीळ मृत्यू की काय अशी अवस्था रावणाला वाटू लागली. पण नीळ हा जो विशुद्ध अवस्थेमध्ये होता, पण रामचंद्राचं ध्यान करीत असताना त्याला बिलकुल सुद्धा त्रास वाटत नव्हता. वान रामाचे निज भक्त त्यासी पडता रांगांत, सभाय प्रगुटनिया रघुनाथ
लक्ष्य भक्त स्वानंदे. अहो एवढं मोठं निळावर संकट आलं. निळ काही कुणाचं काम करू लागला होता भाऊ. साक्षात रामाचं काम करू लागल्यामुळं त्याला रामाला सांभाळ नाही, रामाचं काम काय ना. आपण ज्यावेळेस देवाची भक्ती करतो किंवा देव करू लागल्यावर देव आपल्यासाठी आलेलं संकट आपल्यावर स्वतः घेतो आपल्यावर. पण भक्ताला बिलकुल सुद्धा दुःख किंवा त्रास देत नाही. मग निळानं रामासाठी काम करत असताना रामानं त्याला बिलकुल सुद्धा व्याथा किंवा दुःख होऊ दिलं नाही. अंतकाळीचा सोयरा रघुनाथ शास्त्र विघाती शोक नमत या परिया रक्षी निज भक्त योद्धा अंत श्रीराम. अंतकाळीचा सोयरा म्हणजे मरते वेळेस कितीतरी माणूस पापी असला आणि ते मरते वेळेस तुझ्या तुम्हाला जर राम राम किंवा विठ्ठल विठ्ठल किंवा पांडुरंग जर नाम आल्यावर त्याला देव सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. किती जरी पापी असेल तू माझा भक्त आहे म्हणून देव त्याला आपल्या जवळ प्रत्येक सामर्थ्यावर घेतल्याशिवाय नाही. श्रीरामे स्वरूपरण श्रीरामे नाटवे जन्म मरण श्रीरामे वानरा समाधान सुख संपन्न संग्रामी. रामाची भक्ती आणि रामाच्या भक्तीच्या सामर्थ्यावर निळाला एवढा मोठा अग्निबाण लागला खरा, पण निळाच्या अंतकरणामध्ये बिलकुल सुद्धा दुःख नव्हतं. ह्याचं कारण म्हणजे राम नामाच्या भक्तीच्या सामर्थ्यावर एवढे वानर राक्षसाबरोबर लढाई करू लागले. श्रीरामाते निज संगती तनी वानरा सुख संवती पाप कुंपा कृपाळू रघुपती संग्राम स्थिती स्वानंदे. देवाचं नाव घेत असताना किंवा भजन करत असताना किंवा देवाचं कार्य करत असताना काहीतरी भक्तावर संकट आलं की देव सारल्याशिवाय राहत नाही. मग ह्या निळावर एवढी मोठी रावणानं अग्निशस्त्र अग्निवाहन सोडला, पण त्याच्यावर रामानं कृपा केल्यामुळे त्याला बिलकुल दुःख वाटत नव्हतं. नीळ सेनानिया सुभटरणी पडिला अतिश्रेष्ठ रती गारुण्या गडगडाट गाऊ स्पष्ट लंके माझी. आता ज्यावेळेस मूर्छित अवस्थेमध्ये नीळ पडलेला कोण बघितलं? रावणानं बघितलं, राक्षसानं बघितलं, रावणाच्या प्रधानानं बघितलं. सगळ्यांना विचार काय केला? हा नीळ नावाचा वानर ही साधा नाही, ही सेनापती किंवा प्रधान आहे. मग ह्याला काय करायचं? आपण उचलायचं, बांधायचं आणि आपल्या रथामध्ये टाकायचं आणि लगेच त्या ठिकाणी घेऊन जायचं असं विचार केल्यावर रावणेर निलावण्या ख्याती धरुणी अनिला सेनापती तुकिया तरी आवी देवव्रती लंके प्रति हो माझी. आता रावणानं मनामध्ये काय ठरवलं? आधीच मनानं माकड मारलं पाला की रावण म्हणजे राजा. हा कोण होता? नीळ वानर होता आणि सेनापती होता. पण मनाच्या ठिकाणी अभिमान काय आला रावणाला? नीळ तर सेनापती पकडला किंवा मारला किंवा रथामध्ये टाकून लंकेमध्ये आणला, ही माझा मोठेपणा झाल्याशिवाय राहणार नाही. रावणे जावे निळे सकट तव सोमिश्र आला निकट तेने आतळमळे आदशकंठ खोटे आदृष्ट हे माझे. आणि रथ ज्यावेळेस निळाच्या जवळ न्यायचा विचार मनामध्ये केल्याबरोबर तेवढ्यामध्ये लक्ष्मण निळाच्या जवळ आलेलं पुन्हा रावणाला डोळ्यानं बघितल्यावर रावणाने विचार केला, आता लक्ष्मणाच्या समोर आपण काही चालणार नाही. त्यावेळेस रावण पुढे काय करतो? येशेशी जावया आपण वाढे नुरते अनुप्रमाण युद्ध आला आले से लक्ष्मण निर्वाण कंदन हा करी. मोठेपणाने मी उचलायचं आणि निळाला घेऊन जायचं हे मनाच्या ठिकाणी ठरवलं होतं. पण हा लढाई करणारा योद्धा म्हणजे कोण? लक्ष्मण आलेला आहे. आता लक्ष्मणाबरोबर लढाई करायची किंवा नाही करायची ही भीती रावणाच्या मनामध्ये वाटू लागली. लंका गमन राहिले स्पष्ट युद्ध करणे विचार श्रेष्ठ रथ मरडो आणि गडगडाट रागे दशकंठ परतला. आता रावण किती भीमपूर असेल? ज्यावेळेस मनाच्या ठिकाणी विचार काय केला? आता नीळ ही मूर्छित पडलेला आहे, त्याला आपण उचलून रथामध्ये घालून न्यावं म्हणून त्याच्याजवळ रथ नेत असताना लक्ष्मण दिसला रावणाच्या समोर. मग लक्ष्मण असला काय नसला काय, त्याच्याबरोबर रावणाला लढाई करायची का नाही करायची? रावणाच्या मनामध्ये भीती वाटली
की आपलं सामर्थ्य लक्ष्मणाबरोबर लढाई करण्याचं नाही तर मग काय करावं आपण रिकाम्या हाताने लंकेमध्ये जावं म्हणून व्रत लंकेमध्ये फिरवला एक प्रथमे एक शंभर एक व्रत एक देवेंद्र तैसा रावणीशी सौमित्र योधी सत्वर मिसळला. आता लक्ष्मण म्हणजे कसे आहे तू 14 वर्षाचा उपवास करणार लक्ष्मणाचं सामर्थ्य काय अवतार शेषाचा आहे एवढ्या लक्ष्मणाच्या समोर लढाई रावणाला करणं होत नाही असं रावणानं ठरवलं आणि रावण लंकेच्या ठिकाणी निघून गेला आणि इकडे लक्ष्मण हातामध्ये धनुष्य बाण घेऊन लढाईच्या रणमध्ये थांबल्यावर सौमित्र रावणाचे रण शास्त्रास्त्रिया विचित्र दावून एका जनार्दना शरण श्रुती अवधान मज द्यावे. आता नागमारच आपल्या गुरुला जनार्दन माऊलीला नमस्कार करून काय म्हणतात त्या माझ्या गुरुच्या कृपेमुळं त्या आजच्या अध्यायामध्ये कुठपर्यंत कथा आली नीळाची आणि रावणाची लढाई झाली नीळ नावाचा वानर मूर्छित पडला ही लक्ष्मणाला पाहिला आणि लक्ष्मण रण मैदानामध्ये आलेले आता ह्याच्या पुढची कथा उद्याच्या अध्यायामध्ये होईल. नेनिया पदबंध व्युत्पत्ती नेनिया कथीची सांगती रामायण पदव्या रघुपती कथा प्रयुक्ती प्राकृत. आता ही जी प्राकृत भाषेमध्ये लिहिलेलं काय आहे रामायणाची कथा ती अक्षर कसं आहे मराठीमध्ये आहे अगोदर काय होतं संस्कृत भाषेमध्ये होतं एवढं नाथ महाराजांनी मराठीमध्ये कशामुळे केलं आपल्यासारख्या साध्या माणसाला समजावून एवढं जाणून बुजून लिहिलेलं आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामाने युद्ध कांडे काका टिकाया निरावन युद्ध प्रसंगी नाम अष्टोध्याय. जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत समण जय जय राम महारुद्र हनुमान की जय.